जयेश लाड चढाईसाठी जर्सी क्रमांक 10. सुरुवातीपासूनचा एक उत्तम खेळ पाहतो. जयेश लाड मात्र आक्रमण करतोय. आपण पाहतोय मध्यरक्षक आदित्य आणि रसिकला चित करण्यासाठी तयार असणारा अतिशय जबरदस्त चढाईचा नजराना पेश करताना आपण पाहतोय जयेश लाड. या ठिकाणी नुकतंच आमच्या या ठिकाणी बक्षीस येते. जांगलदेव कुशिवडे या संघाचे पाठराखण करणारे सदैव पाठीशी असणारे आमचे मित्र आदरणीय सखाराम दादा डिके यांच्याकडून बक्षीस लावण्यात येते. जो खेळाडू सुपर रेडचं दर्शन घडवणार त्याच्यासाठी 101 रुपयाचं बहारदार बक्षीस या ठिकाणी जमा केले जाते. धन्यवाद. पप्या, मानाईचा पप्या, कालकाईचा सागर आणि केदारनाथाचा वैभव ही 3 व्यक्तिमत्व, ही 3 कबड्डीपटू असे मंडळात आपल्या शिवस्वराज्यामध्ये सहभागी आहेत की ज्या अभेद्य भिंत संबोधल्या जातात, ज्यांना तोडणं थांबवणं खूप कठीण होतं. आणि तोच मानाईचा लाडका पप्या चढाईसाठी असणार आहे. पप्याला मात्र निश्चितच या ठिकाणी पकडणं सोपं नसणार आहे. सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना आता मात्र चढाईसाठी येतो करण पंडव. आपल्या चढाईमधून आपलं अस्तित्व दाखवण्याचं काम करतोय. शुभमच्या बाजूने जोरदार आक्रमण करण्यासाठी तयारी करतोय. कधी बंटी आणि या ठिकाणी मध्यरक्षक बंटीला टच केल्याचा दावा त्याचा सक्सेस होतोय आणि 1 गुण आपल्या संघासाठी निश्चित जमा करतोय. पप्या पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवण्यासाठी विरुद्ध संघावरती हल्लाबोल करतोय. जोरदार आक्रमण करतोय आणि या वेळेला मात्र पांड्याला असफल ठरवतोय, कारण पांड्यामध्ये या वेळेला मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि 1 गुण जोडला जातोय तो मानाई देवी तळवडे संघाच्या जम्मूमध्ये. चढाईसाठी असणार आहे तो आदित्य वनगे. पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहायचंय, कारण एका बाजूला पाहतोय आपण ऋषिकेश उर्फ नाना विचारे, त्याच्या जोडीला आहे तो शुभम, मध्यरक्षकासाठी आहे तो जयू आणि बंटी. एका कोपऱ्यात आपण पाहतोय सुनील घाणेकर आणि ऋतिक विचारे. दमदार असं जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तेवढ्याच ताकदीनं चालू हंगामामध्ये, चालू मोसमामध्ये ज्यांनी जांगलदेव कुशिवडे संघाला तारण्याचं काम केलंय तो रसिक, त्याचप्रमाणे आदित्य आणि एका बाजूला आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने कोपरा रक्षकाची कामगिरी करणारा या वेळेला सुंदर अशी पकड होतीये ती या ठिकाणी नानाला आणि 1 गुण मिळतोय तो जांगलदेव कुशिवडे संघाला. 1-2 सावध सुरुवात दोन्ही संघाकडून. दरम्यान जांगलदेव या संघाकडून आपली चढाई पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय तेज तर्रार चढाई करण्याचा पराक्रम ज्याचा आहे तो करण पंडाव चढाईसाठी आणि त्याला या वेळेला पकड होते का पाहायचा मित्रांनो. या वेळेला मात्र कमाल कडक खेळाचं सादरीकरण, सुपर रेडचं दर्शन. खरं म्हटलं तर हा कॅच व्हायला पाहिजे होताच, पण सुपर रेडचं दर्शन अर्थात आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षाकडे पैसे जमा झाले आहेत. सखाराम दादा डिकेंचे पैसे सार्थकी लागत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा ते बाजी मारले. पहिल्यांदाच 100 रुपयाचा 101 रुपयाचा मानकरी ठरतोय तो करण पंडव. निश्चितच दोन्ही गटामधून आपण पाहतोय या ठिकाणी मानाई तळवडेकडून सुशांत दादा असतील, आमचे आदरणीय नंदकुमारजी राजेश शिर्के असतील, कार्याध्यक्ष, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मला वाटतं कार्याध्यक्ष रमेशजी गडसी सर या ठिकाणी दिसत नाहीये. त्याचप्रमाणे या ठिकाणी बोनस कंप्लीट करतोय आदरणीय यशवंत दादा पंडव यांच्याकडून खरणच्या या खास खेळीसाठी 100 रुपयाचं बहारदार बक्षीस. सुपर टॅकलची परिस्थिती पप्याकडून खास अपेक्षा होत्या या ठिकाणी मानाई तळवडेसाठी, पण असफल होताना करण माराचा पाऊस. आता मात्र अवी चढाईसाठी असणार आहे. या ठिकाणी आदरणीय सोमा दादांनी सुद्धा निश्चितच आपल्या लाडक्या खेळाडूसाठी करणसाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जर मित्रांनो आपण चांगला खेळ केला ना तर पैशाचा पाऊस पडतो आणि तीच पावसाची सर या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. आता मात्र अवी आणि सुनील घाणेकर मात्र पुन्हा एकदा आपली एकट्याची पॉवर या कबड्डी खेळामधला कसून सराव सांगून जातो की जांगलदेवचा हा गुणवान खेळाडू पुन्हा एकदा आपलं अस्तित्व, आपलं वर्चस्व राखताना. आता मात्र ऑल आउटची चिंता आहे.
ती मानाई देवी तळवडे या संघाला एकटा जयेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोडंसं चित्र बदललेलं आपण पाहिलं. मात्र सुनील घाणेकरकडे क्षमता आहे, चांगल्या प्रकारची क्षमता. ज्या क्षमतेच्या जोरावरती सुनील मात्र जबरदस्त चढाई करू शकतो आणि तशी ती चढाई करण्याचं धाडस सुद्धा करतोय तो सुनील घाणेकर. शेवटपर्यंत अत्यंत चांगला प्रयत्न, पण त्याच्या प्रयत्नांना अखेरकार यश येत नाहीये. ऑल आउट दिला जातोय. 3 गुणांची कमाई होतीये ती जांगलदेव. 3-10 अशी परिस्थिती असताना कोकरे सुपुत्र रसिक लोटेचा खेळ पहा. एक गमतीशीर खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा संपन्न होतोय, कारण आपण पाहतोय रसिक लोटेची मध्यरक्षक म्हणून एक चांगल्या प्रकारची भूमिका आपल्या संघासाठी निभावणारा रसिक मात्र एक चपळ चालाक चिता आहे, ज्याचा पकडणं ज्याला सोपं नाहीये मित्रांनो. पण क्षेत्ररक्षण ज्यांचं चपळ आहे, दोन्ही कोपरे तरबेज आहेत, ज्यांचं कॉम्बिनेशन शुभम आणि सुनील घाणेकरचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. पण या ठिकाणी प्रभाव दाखवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं प्रभाव दाखवायचा आहे तो मानाई तळवडेच्या पप्याला. या पप्याकडून जर चांगल्या पद्धतीची चढाई झाली निश्चितच चालू हंगामामध्ये चालू मोसमामध्ये हे दोन्ही संघ 3 वेळेला आमने सामने आले आणि निश्चित बाजी मारणारा संघ ठरला तो जांगलदेव कुशिवडे. आणि पुन्हा एकदा 30 दमकम तेच पावर दाखवताना या ठिकाणी जांगलदेव कुशिवडेचा संघ आणि विशेष करून करंटचा जबरदस्त खेळ. आता मात्र पप्या विरुद्ध संघाला भगदाड पाडतो का, एक मोठी क्षमता दाखवण्याचं काम करतो का. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा वाटलं होतं क्षणभर की पप्या हमखास एक जोरदार लाट, एक चांगला लोंढा घेऊन जाऊ शकतो. मात्र पप्याला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 3-12 सुकाई देवी कुट्रे संघामध्ये पाहिलं आपण, नितेश शिर्केनं एक हाती विजय खेचून आणण्याचं काम केलं आणि तशाच प्रकारचा विजय या ठिकाणी संपादन करण्याचं लगबग काम करतोय तो करण पंडव. पण अजूनही खात्री आहे ऋषिकेश उर्फ नाना विचारे आणि या संघामधला जयू जो सह्याद्रीतला एक धगधगता निखारा संबोधला जातो. मात्र जयेश थोडासा शांत आहे आणि आता मात्र नाना विचारे चढाईसाठी आहे. संयमाची चढाई असते, धीराची चढाई असते आणि या नानाकडून मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि यश येतं का पाहायचंय नानाला. आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो नाना विचारे. पुन्हा एकदा चढाईसाठी आहे तो जांगलदेव कुशिवडे या संघाकडून करण पंडव. एक चांगली खेळी, मोठ्या संघामध्ये खेळण्याचं धाडस आणि ज्याच्यामुळे एक आलेला एक जबरदस्त या ठिकाणी या थरारामधला प्रत्येक चढाई गडी पाहिलेला एक जबरदस्त आपण प्रवास पाहतोय. या ठिकाणी करण पंडव याचं मात्र या ठिकाणी निश्चितच कमबॅक करणार. जरी बॅकफूटवर ढकललेला असला तरी मानाई तळवडे हा संघ मात्र आपली पॉवर या ठिकाणी दाखवणारी यात शंका नाहीये. टाइमआउट स्वीकार त्या सर्वांचं कौतुक करतो, कारण आपल्या संघात ज्याच्या जोरावरती संघ आपली मैदानामधली एक कला दाखवण्याचं काम करतो. मात्र या वादळाला थांबवणं गरजेचं आहे. जयेश थांबला तरच आपली दमकम पॉवर होऊ शकते, अन्यथा जयेशकडे अशी पॉवर आहे की ज्या पॉवरच्या जोरावरती आपल्या संघाला निश्चितच विजय आणण्याचं काम करू शकतो, विजयाच्या समीप नेण्याचं काम करू शकतो. तोच या ठिकाणी जयेश लाड. दरम्यान गुणांची कमाई न करता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल आणि आता मात्र डू ऑर डाय साठी आदित्य वनगेनं सुद्धा दाखवून दिलंय की या संघामधलं आपलं स्थान का निर्माण झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची चढाई असते. आता मात्र शुभम आणि या ठिकाणी कोपरा रक्षक जयूची मात्र प्रयत्नांची शर्ती नक्कीच उपयोगात येणार आहे. शेवटपर्यंत एक चांगला प्रयत्न, चांगला प्रयास करावा लागणार आहे. थर्ड रेडचा इशारा झालेला आहे. आदित्यला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावीच लागणार. ही बघा नानाची कमाई. या नानानं शिव सह्याद्रीमध्ये आपलं नाव निश्चित सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं. तोच नाना आपली पॉवर दाखवतोय. डबल थाई होल्डचा हा जबरदस्त प्रयोग सक्सेस करतोय आणि पुन्हा एकदा डू ऑर डाय साठी स्वतः संकटमय परिस्थितीचा प्रवास करण्यासाठी नाना तयार आहे. नानाकडून गरज आहे संघाला की गुण घेऊन नाना येतो का पाहूया. मात्र क्षेत्ररक्षण म्हणणं आठवतंय ते जांगलदेव कुशिवडे या संघाचं. नानाला गुण घेण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागतोय. रसिक मात्र या ठिकाणी असफल होतोय. चढाईसाठी असणारे तो पुन्हा एकदा या पहिल्या सत्राची जवळजवळ सांगता होत चाललेली आहे मित्रांनो. पण आपली पॉवर दाखवण्यासाठी, आपल्यातली ऊर्जा खर्ची घालण्यासाठी पुन्हा एकदा शुभम जडायच्या बाजूला जोरदार आक्रमण वाढवलं जात आहे. जोरदार हल्ला केला जातोय तो
करण पांडव याच्याकडून. करण एक जिगरबाज खेळाडू आहे जो एकट्याच्या जोरावरती आपल्या संघाची नय्या किनाऱ्याला लावण्याचं धाडस कित्येक वेळेला करतो. तोच करण आता मात्र मिडलाईनच्या आसपास येतोय. बोनस कंप्लीट करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय. 5-13 पप्या. ज्या वेळेला पप्या विरुद्ध संघावरती दाखल होतो हो 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 जबरदस्त पप्याचा प्रयत्न अप्रतिम होता. मात्र या ठिकाणी पाहिलं आपण करण आणि त्याची संपूर्ण सेना झपाट्यानं पप्यावरती तुटून पडली आणि एकच कल्ला झाला की एक गुण पुन्हा एकदा सफाईपूर्वक जमा झाला तो चांगलदेव कुशिवडे संघामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं क्षेत्र रक्षण मानाई देवी तळवडे या संघाचं. मात्र चिवट प्रतिकार करणं गरजेचं आहे. कडवी झुंज देणं गरजेचं आहे मानाई तळवडे या संघाकडून. 5-14 अशी परिस्थिती असताना एक मोठं अंतर तयार होते. उपसरपंच यांच्याकडून खेरशेचं सरपंच यांच्याकडून 2001 रोख रकमेचं पारितोषिक या मंडळाला त्यांनी सुपूर्द केलेलं आहे. हे सर्व बक्षिसात त्यांचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान पहिलं सत्र समाप्तीनंतर दुसरं सत्र कमालीचं सत्र या ठिकाणी संपन्न होते. त्यानंतर नानाची चढाई असणारे मात्र चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते कोकरे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 बुदरवाडी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय मोहिते सर यांच्याकडून 2001 रुपयाचं हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि चतुर्थ पारितोषिक आकर्षक चषक जे आहे ते अभयदादा बुवड आणि आदित्यदादा बुदर यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आगामी बक्षीस आपण या ठिकाणी निश्चितच सर्वांच्या कानापर्यंत वाचून दाखवणार. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आदरणीय शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेशजी गडशी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केले जाते. धन्यवाद सर. सरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करा. नाना चढाईसाठी असणार आहे 15-6 अशी परिस्थिती. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलदेव कुशिवडेची मात्र कमालीची खेळी. नाना या ठिकाणी मात्र कमाल करतो का पाहायचंय. 2 गुणांची कमाई. प्रणय भागडे आणि रसिक लोंढे मैदानाच्या बाहेर 2 अव्वल दर्जाचे मोहरे गारद केले जात आहेत. 15-8 अशी परिस्थिती निर्माण होते. करण पुन्हा एकदा आपली निश्चितच एक चांगल्या प्रकारचा फुटवर्क दाखवण्यासाठी एक चांगलं क्षेत्र रक्षण या वेळेला दाखवावं लागणार. ते चांगलदेव या ठिकाणी मानाई तळवडे या संघाला. करणची खेळी आपण पाहतोय शुभमच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते. संपूर्ण संघ हलका ठेवला जातोय आणि या ठिकाणी उत्तम प्रकारची खेळी आपण करण कडून पाहतोय. आणि अखेरकार जयेश तेवढं चोख प्रत्युत्तर देतोय जयेश आणि या वेळेला आदित्य मात्र सफल. सामन्यावरती पकड बसवण्यात यश मिळतंय. 9 पुन्हा विनंती असेल 10,000 रुपये 10,001. त्याचप्रमाणे एक घवघवीत जबरदस्त बक्षिसांची लयलूट असलेली स्पर्धा संपन्न होणार आहे. कारण चढाईसाठी असणार आहे. या वेळेला डोरडायचा बजर मात्र स्वतःच्या मनावरती जराही दडपण घेत नाहीये. सक्सेस होतोय तो करण पांडव. 16-9 दुसरं सत्र निर्णायक सत्र आणि या ठिकाणी पांड्याचा ब्लॉक. एक झोंबी लागते, एक झुंज दिली जाते, एक टक्कर दिली जाते. ती छोट्याशा मला वाटतं या ठिकाणी या डिफेंडर कडून एक या स्पर्धेसाठी प्रवेश फी असणारे 750 रुपये. आणि निश्चितच एक उत्तम नियोजन. जी स्पर्धा सर्वांच्या मनपसंतीला उतरते अशी ही स्पर्धा आपल्या भागामधली सर्वात मोठी स्पर्धा संपन्न होणार आहे. ती खेरशेत बाटलेवाडीच्या राधाकृष्ण मंदिराच्या क्रीडा नगरीवरती. तरी सर्व खेळाडूंना विनंती असेल, संघ नायकांना विनंती असेल, आपण भव्य दिव्य प्रतीचा प्रतिसाद बाटलेवाडी या प्रांगणावर देऊया. आणि सर्व क्रीडा रसिकांना आवाहन करतो आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात पहिल्यांच्या झुंजी पाहतो. एवढं सोपं नाहीये टक्कर देणं, पण ही टक्कर मात्र अप्रतिम होती. या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 करण पांडव चढाईसाठी असणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गुणगान गाण्यासाठी आपण तयार आहोत. ते पंच पॅनल आदरणीय विश्वासजी खरात सर असतील, त्याचप्रमाणे प्रीतमजी सुतार सर असतील.
आणि माझ्या समेत ही स्पर्धा पारदर्शक करणारे संतोषजी पुटक सर असतील आणि आपल्याच मंडळातील 2 गुणवान असे नामवंत असे दोरडाईचं लेखन करणारे साहिलवीर आणि गुणलेखनासाठी असणारे अमोल बुदर यांचं सुद्धा कौतुक करतोय. संपूर्ण व्यासपीठाला मनापासून धन्यवाद देतो. एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आपण संपूर्ण खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि दरम्यान नानाची ही चढाई सक्सेस होते का पाहायचं आहे. एक उत्तम प्रकारचा थांबवण्याचा प्रयत्न करण आणि रसिक याचा. आणि पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये संपूर्ण खेळाची सूत्र घेताना बंटी एका बाजूला शुभम आणि सुनील हे कॉम्बिनेशन, विरुद्ध बाजूला आपण पाहतोय ऋतिक आणि बंटी. रेषा पंच या ठिकाणी प्रशांत आणि ओंकारला विनंती असेल आपण जागा राहायचंय. वेळ खूप झालेला नाहीये. रात्र वैरेचे असं म्हटलं जातं का तर एक चांगले निर्णय आपल्याकडनं येणं गरजेचं असतं. म्हणून रेषा पंचांना विनंती करतो आपण सक्षम असलं पाहिजे. एक विरुद्ध बाजूला वीर आहेत त्यांचा नाद करायचा नाही. आता मात्र सुनील घाणेकर चढाईसाठी असणार आहे. आणि दरम्यान रेड पूर्ण करून चढाई पूर्ण करून या ठिकाणी मात्र सुनील घाणेकर मैदानाच्या बाहेर. करण चढाईसाठी सुपर टॅकलच्या परिस्थितीचा फायदा उठवावा लागणार आहे. डू ऑर डाय साठी सुद्धा या ठिकाणी सज्ज होतोय करण पंडव. किती खोलवर जाणार, किती डीप जाणार आणि उत्तम प्रकारचा एक अव्वल दर्जाचा मोहरा ऋतिक विचारे मात्र गारद होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय. आणि बंटी गुळे चढाईसाठी 20-9 या ठिकाणी करणच्या खेळीसाठी आदरणीय आनंदजी वीर यांच्याकडून 100 रुपयाचं बहारदार बक्षीस, 50 रुपयाचं बहारदार बक्षीस जमा होत आहे. आदरणीय वीर यांचं मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो. बोनस कंप्लीट करतोय तो बंटी कुळे. आणि आता मात्र ऑल आउट. चोवीस 10 सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधला 5 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना 24-10 अशी परिस्थिती. नाना विचारे चढाईसाठी आहे. मध्यरक्षक प्रणय बागडे आणि आदित्य. आणि आता मात्र नानाची कमालीची खेळी आपण पाहतोय. कारण 4 मिनिटांमध्ये लगभग या 5व्या मिनिटामध्ये आपण उत्तम प्रकारच्या 5 मिनिटांमध्ये खेळ करणं गरजेचं आहे. खोलवर जातोय आणि गुण घेण्यासाठी आतुर होतोय तो नाना. असफल होतोय आणि मैदानात पुन्हा एकदा दाखल होतोय. जयेशची खेळी मात्र आज आपल्याला पाहावयास मिळत नाही. पाहिजे तशी खेळी जयेश कडून मानाईसाठी होत नाहीये आणि त्याच्यामुळेच हा संघ या ठिकाणी आतापर्यंत अडचणीत येतोय. एका बाजूला आपण पाहतोय, एका बाजूनं संपूर्णपणे झपाटलेली खेळी करतोय. हो हो हो, एवढं ऍडव्हान्स जाणं गरजेचं नव्हतं. कारण या वेळेला मात्र त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. या ठिकाणी आदरणीय यशवंतजी डिके आमचे मामा असतील, विनोद डिके असतील, आमचे राजाभाऊ असतील, या सर्वांचं कौतुक. बोनस घेतोय तो या ठिकाणी मानाईचा लाडका पप्या. आता मात्र करण पंडव पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी. हो, पहिल्यांदाच करणला चौडा पकड होते या ठिकाणी सुनील घाणेकर याच्याकडून. या खेळीवरती बराचसा परिणाम होणार. आता मात्र या ठिकाणी चित्र बदललं जात आहे. पप्प्याकडून विरुद्ध संघावरती आक्रमण केलं जात आहे. आणि मित्रांनो, हीच ती सुवर्ण संधी आहे. कारण आपल्याला जर चमकदार कामगिरी करायची असेल तर मात्र करण नसताना आपली या ठिकाणी निश्चितच एक जबरदस्त पॉवर दाखवणं गरजेचं आहे. पण ज्याचं तेज सूर्यासारखं आहे असा हा आदित्य वनगे, शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधला एक उगवता तारा ज्याला संबोधलं जातं, चमकता सितारा ज्याला संबोधलं जातं, तोच आदित्य वनगे या ठिकाणी शिकार करतोय तो शुभम याला. करणला मात्र पुन्हा एकदा मैदानात संधी मिळते. नाना मात्र आपलं अस्तित्व दाखवण्याचं काम करतोय. सामना संपण्यासाठी 3 मिनिटांचा निर्णायक कालावधी शिल्लक आहे. जोरदार चढाई केली जाते, चांगला हल्ला चढवला जातोय, चांगला हमला केला जातोय. पण या ठिकाणी असफल होतोय तो ऋषिकेश उर्फ नाना विचारे. आणि या वेळेला आदित्य वनगे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. 2 मिनिट आणि 45 सेकंदाचा कालावधी शिल्लक. आदित्य पुन्हा एकदा एक चांगलं आक्रमण करायचं. याआधी आपण पाहिलं नवयुवक पाटलेवाडी आणि सुकाई देवी कुटरे या संघामधली लढत अतिशय जबरदस्त झाली, ज्यामध्ये महामुकाबल्याचं तिकीट प्राप्त केलं ते सुकाई देवी कुटरे या संघानं. मात्र सामना सर्वांच्या नजरेमध्ये भरणारा या ठिकाणी आपण पाहिलं.
दरम्यान पुन्हा एकदा एक गुण बंटी गोळीच्या रूपाने डू ऑर डाय साठी आता मात्र पप्याला धमाका करावाच लागणार, कारण निर्धारित 30 सेकंदामध्ये बोनस कंप्लीट करतोय, खात्रीशीर राहतोय तो मानाईचा लाडका पप्या. आणि या ठिकाणी एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. सामना संपण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी निर्णायक सत्रामधला शिल्लक असताना 27-13 मानाई तळवडेकडून एक उत्तम प्रकारचा प्रतिकार होईल असं वाटलं होतं, पण सामना लगभग पुन्हा एकदा आपण पाहतोय जांगलदेव कुशिवडे या संघाने आपल्या बाजूने झुकवण्याची तयारी केलेली आहे. कुणाल संतोष बने यांनी आदित्य वनगेच्या खास खेळीसाठी 100 रुपयाचं महारदार बक्षीस दिलेलं आहे. बने यांचं मनपूर्वक स्वागत केले जाते, कारण खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारच्या बक्षिसांचा वर्षाव करणं गरजेचं असतं. त्यापैकीच बने यांचा सुद्धा नामोल्लेख केला जातो. आणि आता मात्र अजिंक्य चढाईसाठी असणार आहे. विश्वनाथ कापरे यांच्याकडून करंटच्या खेळीसाठी 100 रुपये आणि हिंदवी कापरे यांच्याकडून करंटच्या खेळीसाठी 100 रुपये. या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस पडतोय मित्रांनो. शिपणोत्सव म्हणजे शेंगावोत्सव चालू असताना खरं म्हटलं तर रंगांची उधळण होत असते, या ठिकाणी पैशाची बरसात होतीये. चांगला खेळ दाखवल्यानंतर आपल्याला पैशाचा पाऊस पाडणारी बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त एक स्वाभाविक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. लगभग या ठिकाणी आपण पाहतोय औपचारिकता बाकी आहे सामना संपण्यासाठी. आणि आता मात्र या ठिकाणी एक गुण मिळणार तो ऋषिकेश विचारे म्हणजे नाना याला. चढाईसाठी असणारे तो आदित्य वनगे. 28-14 मोठं अंतर तयार होतोय, कारण या ठिकाणी निश्चितच हे अंतर तोडणं खूप कठीण होतंय. आज खास करून प्रभाव दाखवू शकला नाहीये तो जयेश लाड. स्वप्नील सुद्धा मैदानाच्या बाहेर थांबला आणि बराच वेळा आपण पाहिलं नानानं पप्प्यानं चांगल्या प्रकारची कामगिरी करण्याचं धाडस केलं. मात्र या ठिकाणी एक तर्फी विजय संपादन करण्यात आला तो जांगलदेव कुशिवडे. आणि पहिल्यांदा